आक्षेपार्ह असे वक्तव्य केलं होतं वसंत डावखरे साहेबांनी. उद्धव ठाकरेंच्या मागे नेमकं काय लागलंय ते त्यांनाही कळत नसेल, कारण आधीच 2 वेळा त्यांचा पक्ष पुरता फुटला. त्यानंतर आता त्यांना कोर्टाच्या वाऱ्या सुरू झाल्यात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयानं एक अत्यंत महत्त्वपूर्ण समन्स बजावलाय. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 2009 मधील एका जुन्या निवडणूक प्रकरणाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांना आगामी 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे कडक आदेश दिले जात आहेत. ते संपूर्ण प्रकरण 2009च्या लोकसभा निवडणुकीतील कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान घडलेल्या एका वादग्रस्त घटनेशी संबंधित आहे. तत्कालीन राजकीय परिस्थिती, नेत्यांमधील शाब्दिक युद्ध आणि प्रचार सभांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाव रे तो व्हिडिओ मॅटरचा हा सगळा प्रकार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आधारित हे न्यायालयीन प्रकरण आता तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आलंय. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच कायदे तज्ज्ञांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. या संपूर्ण प्रकरणाची मूळ पाळेमुळे 2009च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत रुजलेली आहेत. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिग्गज नेते आणि विधान परिषदेचे तत्कालीन उपसभापती वसंत डावखरे हे निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे तरुण उमेदवार आनंद परांजपे निवडणूक लढवत होते. या निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्षांनी कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरामध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. दोन्ही बाजूंकडून दररोज वेगवेगळ्या सभा, बैठका आणि भव्य रॅलींचं आयोजन केलं जात होतं. एकमेकांवर जाहीर टीका करणं आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारच्या क्लुप्त्या वापरल्या जात होत्या. याच रणधुमाळीत डोंबिवली परिसरामध्ये शिवसेनेची एक भव्य जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित होते. आपल्या अधिकृत भाषणादरम्यान त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार वसंत डावखरे यांच्यावर थेट हल्ला चढवला होता. उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील या जाहीर प्रचार सभेत एका मोठ्या पडद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ सार्वजनिकरित्या प्रसारित केला. ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये वसंत डावखरे हे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत होते. व्हिडिओमधील मजकुरानुसार डावखरे कार्यकर्त्यांना असं सांगताना दाखवले होते की निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकणं आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची अजिबात भीती बाळगायची गरज नाही. कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करावेत असं आवाहन त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलं होतं. शिवसेनेनं हा व्हिडिओ समोर आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा प्रकारे निवडणुकीत गैरप्रकार आणि दडपशाहीचा वापर करण्याचा प्रयत्न करतायत असा मोठा आरोप केला होता. सभेमध्ये उपस्थित हजारो मतदारांसमोर हा व्हिडिओ दाखवल्यामुळे संपूर्ण कल्याण डोंबिवली क्षेत्रात राजकीय खळबळ उडाली होती आणि निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापलं होतं. हा व्हिडिओ जाहीर सभेत दाखवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला होता. त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं केलेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट, मॉर्फ केलेला आणि तांत्रिकदृष्ट्या बदललेला म्हणजेच एडिट केलेला असल्याचा दावा डावखरे यांनी केला होता. आपल्या मूळ विधानाचा विपर्यास करून केवळ 2 ते 3 वेगळ्या प्रसंगांमधील वाक्य एकत्र जोडून ही क्लिप तयार करण्यात आली आहे, जेणेकरून सार्वजनिक जीवनात आपली नाहक बदनामी करता येईल आणि निवडणुकीत मतदारांची दिशाभूल करता येईल असा युक्तिवाद डावखरे यांनी केला होता. शिवसेनेने मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहत हा व्हिडिओ खराच असून डावखरेंचा खरा चेहरा मतदारांसमोर आणण्यासाठीच तो दाखवला गेला असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी या व्हिडिओच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याची तयारीही दर्शवली होती. आपल्या सार्वजनिक प्रतिमेला आणि राजकीय कारकिर्दीला धक्का पोहोचण्याच्या उद्देशानं हा मॉर्फ केलेला व्हिडिओ जाणीवपूर्वक दाखवला गेला. या भूमिकेवर ठाम राहत वसंत डावखरे यांनी अखेर न्यायालयीन लढाईत लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट कल्याण सत्र न्यायालयात धाव घेतली आणि मानहानीचा फौजदारी खटला दाखल केला. या तक्रारीमध्ये त्यांनी मुख्यत्वे तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, स्थानिक नेते एकनाथ शिंदे, उमेदवार आनंद परांजपे आणि शिवसेनेचे तत्कालीन पदाधिकारी रमाकांत देवळेकर यांना आरोपी केलं होतं. आपल्या कायदेशीर अर्जात डावखरे यांनी स्पष्ट नमूद केलं होतं की जाहीर सभेत अशा प्रकारचा खोटा आणि तांत्रिक फेरफार केलेला व्हिडिओ दाखवून मतदारांमध्ये आपली प्रतिमा मलिन करण्यात आली, जी कायदेशीरदृष्ट्या फौजदारी गुन्ह्याच्या कक्षेमध्ये येते. या प्रकरणाची प्राथमिक दखल घेत कल्याण न्यायालयानं तेव्हापासून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती, जी अनेक वर्ष तांत्रिक कारणांमुळे आणि विविध याचिकांमुळे प्रलंबित राहिली होती. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची आणि गुंतागुंतीची बाब म्हणजे मुख्य तक्रारदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे जानेवारी 2018 मध्ये दीर्घ आजारानं निधन झालं होतं. तर तक्रारदाराचं निधन झाल्यानंतर सामान्यतः मानहानीचे खटले थंडावतात किंवा बंद होतात असा एक मतप्रवाह असतो.
मात्र कायदेशीर तरतुदीनुसार जर मारहाणीमुळे कुटुंबाच्या किंवा मृत व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असेल तर मूळ तक्रारदाराच्या निधनानंतरही त्याचे कायदेशीर वारसदार किंवा कुटुंबीय न्यायालयाच्या परवानगीने हा लढा पुढे सुरू ठेवू शकतात. या विशिष्ट प्रकरणामध्ये वसंत डावखरे यांच्या निधनानंतरही न्यायालयातील कायदेशीर प्रक्रिया संपुष्टात आली नव्हती. आता तब्बल इतक्या वर्षांनंतर न्यायालयाने थेट उद्धव ठाकरे यांना समन्स बजावून 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिल्याने या केसला पुन्हा एकदा नव्यानं गती मिळाली आहे. ही केस जी आहे ना, ही निवडणुकीच्या दरम्यान झालेली आहे 2009ला. 2009ला लोकसभेची निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून वसंत डावखरे होते आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे होते आणि उद्धव साहेबांची एक जाहीर सभा होती. त्या सभेमध्ये एक सीडी दाखवण्यात आली. ती सीडी कुठून आणली, कशी आणली त्याची काही मला कल्पना नाही, परंतु ती सीडी दाखवण्यात आली. त्या सीडीमध्ये आक्षेपार्ह असे वक्तव्य केलं होतं वसंत डावखरे साहेबांनी आणि ते त्या सीडीत दाखवल्यानंतर 2 दिवसानंतर मला 2-3 दिवसांनी ती निवडणूक होती आणि निवडणुकीमध्ये वसंत डावखरे साहेब पराभूत झाले. परंतु पराभूत होण्यापूर्वीच त्यांनी ती आमच्यावरती गुन्हा दाखल केला आणि तो त्याच दिवशी रात्री, ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशी रात्री त्यांनी गुन्हा दाखल केला. सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर कल्याण न्यायालयाचे हे समन्स राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानलं जात आहे. 2009च्या ज्या प्रकरणात हा खटला दाखल झाला होता त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत आजचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि आनंद परांजपे हे देखील सहआरोपी म्हणून नामनिर्देशित होते. कारण त्यावेळी हे सर्व नेते एकाच शिवसेनेत एकत्र कार्यरत होते. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व बदल झाले असून शिवसेना 2 गटात विभागली गेली आहे. एकनाथ शिंदे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते उद्धव ठाकरेंच्या राजकीय विरोधी छावणीत आहेत. तर आनंद परांजपे यांनीही नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. अशा बदललेल्या परिस्थितीत जुन्या एकत्रित काळातील या खटल्याची सुनावणी आता कोणत्या दिशेने जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले. कायदे तज्ञांच्या मते 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सुनावणीला उद्धव ठाकरे वैयक्तिकरित्या कल्याण न्यायालयात हजर राहतात की आपल्या वकिलामार्फत प्रत्यक्ष हजेरीतून सूट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच वसंत डावखरे यांच्या निधनानंतर आता डावखरे कुटुंबातील सदस्य या खटल्याबाबत काय अधिकृत भूमिका घेतात त्यावरही या केसचं भवितव्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल. जर कुटुंबियांनी हा खटला पुढे चालवण्याची इच्छा दर्शवली तर न्यायालयाला 2009 मधील त्या वादग्रस्त व्हिडिओची सत्यता, फॉरेन्सिक तपासणी अहवाल आणि सभेचं चित्रीकरण या सर्व पुराव्यांची नव्यानं पडताळणी करावी लागेल. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या विधी पथकाकडून या समन्सला आव्हान देण्याची किंवा योग्य ती कायदेशीर बजावाची रणनीती आखली जाते. राजकीय प्रचार सभांमध्ये दिल्या जाणाऱ्या भाषणांना आणि दाखवल्या जाणाऱ्या पुराव्यांना मानहानीच्या कक्षेत आणताना आवश्यक असणारे कायदेशीर निकष या प्रकरणात लागू होतात का? तसेच तक्रारदाराच्या मृत्यूनंतर खटल्याची कायदेशीर वैधता किती उरते या तांत्रिक मुद्द्यांवर बचाव पक्षाकडून भर दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आगामी 5 ऑगस्ट रोजी कल्याण कोर्टात होणारी सुनावणी महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि न्यायालयीन लढाईला एक नवीन वळण देणारी ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.